प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाचा आजचा 18वा दिवस आहे, पण युद्ध थांबण्याचं कोणतंही चिन्ह हे दिसत नाहीये आणि दिवसेंदिवस अमेरिका या युद्धामुळे फसत चालली आहे की काय अशी देखील स्थिती आता निर्माण झालेली आहे। अमेरिकेनं नाटो देशातल्या आपल्या अनेक जवळच्या मित्र राष्ट्रांना सहकार्य करा, तुम्ही आता हॉर्मुझ खाडीच्या सुरक्षिततेसाठी तुमची नौदलाची जहाजं पाठवा असं आवाहन केलं। पण या सगळ्या नाटोच्या देशांनी अमेरिकेचं हे आवाहन, ट्रम्प यांचं आवाहन धुडकावून लावलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठा जबर धक्का दिलाय तो भारतानं दिलाय। भारतानं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो व्यापारी करार गेल्या दीड महिन्यापूर्वी केलेला होता, ज्या करारामुळे आपल्या देशामध्ये प्रचंड वादंग झाले, विरोधी पक्ष हा सरकारवर तुटून पडला, तो करार भारताने, अमेरिकेचा करार भारतानं रद्द केलेला आहे आणि हा एक मोठा झटका भारतानं अमेरिकेला दिलाय असं बोललं जात आहे। आता याचे पुढचे परिणाम काय होतील हे आत्ता तरी सांगता येत नाही, पण भारताने एक प्रकारे हे दाखवून दिलेलं आहे की या सगळ्या युद्धजन्य स्थितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीचं युद्ध लादलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेतरी तुमच्या बरोबर नाही, हे देखील त्यातला एक दाखवण्याचा भाग असू शकतो। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण आपण समजून घेण्याचा, अगदी छोट्या शब्दांमध्ये, सोप्या शब्दांमध्ये समजून घेण्याचा हा प्रयत्न करूयात मंडळी। एक तर मुळामध्ये हे युद्ध जे आहे हे सुरू झालं इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये। याच्यामध्ये अमेरिकेला खरं उतरायची गरज होती का हाच मुळामध्ये प्रश्न आहे, पण तरीही अमेरिकेनं इस्रायलला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं युद्धामध्ये उडी घेतली। पहिल्याच दिवशी जेव्हा खामेनी यांचा मृत्यू या युद्धामध्ये जेव्हा झाला तेव्हा असं वाटलं होतं की 2 ते 3 दिवसामध्ये हे युद्ध संपून जाईल, परंतु तसं होताना बघायला मिळालं नाही। या युद्धामध्ये इराणने अत्यंत ज्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज वापरलेल्या आहेत यामुळे अमेरिका हैराण झालेली आहे। अमेरिकेला आता कळत नाहीये की आपण आता कोणत्या टप्प्यावर आणि हे युद्ध आपण आता कसं थांबवू शकतो, या प्रयत्नामध्ये आता अमेरिका आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण अमेरिकेमध्येच ट्रम्प यांच्या विरोधामध्ये किंवा ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी या युद्धाला घेऊन पसरलेली देखील आपल्याला बघायला मिळते। कारण या सगळ्या युद्धामुळे अमेरिकेला काय मिळालं तर अमेरिकेला देखील या युद्धाचा मोठा फटका बसताना आपल्याला बघायला मिळतोय। या युद्धामुळे अमेरिकेनं अख्ख्या जगाला संकटामध्ये टाकलंय अशा पद्धतीची एक भावना ही प्रत्येक देशामधनं निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका होताना बघायला मिळते आणि इराणच्या बाबतीमध्ये सहानुभूतीची एक वेव तयार झाल्यासारखी देखील स्थिती आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे ट्रम्प हे अस्वस्थ झालेले आहेत। ट्रम्प यांना आता कळत नाहीये की आता युद्ध चालू ठेवूया, ते संपवायला पाहिजे, संपवायचं असेल तर ते कोणत्या नोटवर संपवलं पाहिजे, यातनं आपल्याला काय मिळालं, ह्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी सुरू झाल्या। या देखील जेव्हा सुरू झाल्या, हे युद्ध सुरू झालं तेव्हा भारताची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट होत नव्हतं। पहिला आठवडा तरी भारताने आपली कोणतीच भूमिका ना ती इराणच्या बाजूने घेतली, ना ती इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने घेतली, एक तटस्थतेची भूमिका घेतली। परंतु ही तटस्थतेची भूमिका जी आहे ही फार दीर्घकाळ घेता येणार नव्हती, कारण इराण शेवटी किती झालं तरी इराण सुद्धा आपला खूप पारंपरिक मित्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्ष मित्रापेक्षाही शेवटी एक स्वार्थ सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे। आज आपल्याला ज्या पद्धतीचं ऑइल लागतं, हे सगळं आखातातलं ऑइल जे आहे ते ज्या हॉर्मुझ खाडीतून येतं, या जवळपास 80% ऑइल, गॅस याचा जो पुरवठा आहे किंवा कच्च्या मालांचा जो पुरवठा आहे हा सगळ्या या हॉर्मुझ खाडीमधनं होत असतो। आणि आज इराणच्या जर का आपण विरोधामध्ये गेलो तर आत्ता जी स्थिती म्हणजे आठवड्याभरानंतर आपण आपल्या देशातली देखील स्थिती बघितली आहे। गॅस सिलेंडर असतील किंवा पेट्रोल डिझेलच्या गोष्टी असतील, भाव वाढले नाही आहेत, खूप वाढले नाही आहेत, अगदी पार आकाशाला भिडलेले जरी नसले तरीही याच्यावर परिणाम होणार आहे हे नक्की आहे। गॅसच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हे युद्ध थांबण्याचं
थांबण्याचं काही नाव नाही आहे. त्यामुळे हे जर युद्ध अजून चालू राहिलं तर देशामध्ये परिस्थिती गंभीर उद्भवू शकते, याची कल्पना ही सरकारला आहे. आणि त्यामुळे मग मोदींनी इराणचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या मंत्र्यांशी संपर्क साधला. खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोकही व्यक्त केला. एक प्रकारे आम्ही तुमच्या बाजूनी आहोत हे दाखवण्याचा भारताने प्रयत्न केला आणि इस्रायल आणि अमेरिकेला थेट हा संदेश दिलेला आहे की आम्ही तुमच्याबरोबर नाही आहोत. एक लक्षात घ्या, स्पष्ट तरी जरी कुठेही मांडणी केलेली नसली तरी भारताने आपली भूमिका बदलली, ती इराणच्या बाजूनी केलेली आहे. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर आज 4 जहाजं ऑइलची, गॅसची ही भारताच्या बंदरावर दाखल झालेली आहेत. अजून 22 जहाजं ही त्या होर्मुझ खाडीमध्ये अडकून पडलेली आहेत. ती सोडवण्याच्या दृष्टीनं सुद्धा भारत आता इराणच्या बरोबर त्या बाबतीमध्ये बोलाचाली करतोय. ती जर आली तर जो काही तुटवडा आपण म्हणतो, जे काही आपल्यावर तणाव आहे या सगळ्या गोष्टींचा, तो खूप प्रमाणामध्ये कमी होऊ शकतोय. पण आता ही 4 जहाजं आली त्यामुळे दिलासा मिळालेला आहे. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, जी टीका भारतावर या मधल्या काळामध्ये झाली की भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली काम करतो आहे, अमेरिकेचा दबाव आहे भारतावर आणि त्यामुळेच जो काही एक मधल्या काळामध्ये व्यापारी करार 2 देशांमध्ये केला गेला, तो व्यापारी करारावरनं आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारवर टीका झाली. राहुल गांधींनी म्हणजे काँग्रेसनी ती टीका केलेली आहे. ती टीका करताना त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की हा जो करार आहे हा शेतकरी विरोधी करार आहे. म्हणजे हा व्यापाराचा जरी करार असला तरी शेतीमालाच्या बाबतीतला हा जो करार करण्यात आलेला आहे याच्यातनं शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतातला अडचणीत येऊ शकणार आहे. त्यामुळे हा करार हा योग्य करार नाही, हा अमेरिकेच्या दबावापोटी हा करार केला गेलेला आहे. कुठेतरी हे संबंध सुधारावेत म्हणून भारताने हा करार केलेला आहे. अशा पद्धतीच्या टीकेला मोदी सरकारला सामोरं जावं लागलं. त्यातल्या काही भाग हे अत्यंत बरोबर होते की इतकं जेव्हा आयात शुल्क तुमच्यावर जेव्हा अमेरिका लादतंय तेव्हा अशा पद्धतीने हा करार करण्याची खरंच गरज होती का, हा देखील त्यातला एक प्रश्न काही तज्ज्ञांनी उपस्थित सुद्धा केलेला होता. आणि तो जो व्यापारी करार आहे, बरोबर भारताने आत्ता एक वेळ साधली आहे. ही वेळ साधली आहे ती या युद्धाची साधली आहे. आणि हा व्यापारी करार या 2 देशांमधला भारताने आपल्याकडून रद्द करून टाकलेला आहे. हा रद्द करत असताना भारताने काय सांगितलेलं आहे तर भारताने अमेरिकेला ठणकावून या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की एकतर तुमच्या या युद्धाच्या बाबतीमधली स्थिती काय होतीये ते एकदा बघा, त्यानंतर या व्यापारी करारातलं आयात शुल्क तुम्ही नेमकं किती निश्चित करताय हे जेव्हा आमच्या समोर येईल तेव्हाच आम्ही या कराराच्या बाबतीमध्ये विचार करू. कारण आयात शुल्काच्या बाबतीमध्ये आपण बघितलं ट्रम्प तात्या जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने आयात शुल्क लावली, कधी 50%, कधी 40%, कधी 100%, कुठल्या देशावर तर 100%, मनमानी पद्धतीने जे किंवा ट्रम्प यांच्या मनात जे येईल ते आकडे म्हणून त्यांनी आयात शुल्क लावलेलं आहे. भारत सुद्धा यामध्ये भरडला गेलेला आहे. 20% आयात शुल्क हे भारतावर देखील लावलं गेलं. त्यामुळे भारताने ही भूमिका घेतली की आत्ताचा जो व्यापारी करार झालेला आहे या व्यापारी करारामध्ये तुमचं आयात शुल्क किती असेल याचा निश्चित आकडा आम्हाला द्या, तो आल्यानंतर या कराराच्या बाबतीमध्ये आम्ही विचार करू. आता इथंच सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अमेरिका आत्ताच्या काळामध्ये एक तर युद्धाची सगळी स्थिती आहे, युद्ध सुरू आहे. या काळामध्ये तर अमेरिका या कराराच्या बाबतीमध्ये आयात शुल्काच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे पुढचे 4-6 महिने तर या बाबतीमध्ये अमेरिका निर्णय घेऊ शकत नाही. ज्या वेळेला तो निर्णय घेईल त्याच्यानंतर भारत विचार करेल. म्हणजे आता हा जो व्यापार करार जो आहे हा दीर्घ काळासाठी तरी म्हणजे पुढच्या 1 वर्षासाठी तरी हा पुढे ढकलला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा व्यापारी करार भारताने रद्द करून एक प्रकारे अमेरिकेला पूर्णतः हे संकेत दिलेले आहेत की आत्ताच्या ज्या युद्धस्थितीमध्ये आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत. हे एक प्रकारचे स्पष्ट संकेत हे अमेरिकेला भारतानं दिलेले आहेत. त्यामुळे याचे देखील पडसाद हे इराणच्या वर पडणार आहेत. म्हणजे भारताने जी कृती केलेली आहे अमेरिकेच्या बरोबर
त्याचा विचार हा इराणचे जे काही आता उरले सुरले आहेत, कारण खूप मोठं नुकसान इराण या देशाचं झालेलं आहे. त्यांचे खूप मोठे बहुसंख्य अधिकारी हे या युद्धामध्ये मारले गेलेले आहेत. खामेनी मारले गेलेले आहेत. खामेनींचे जे पुत्र आहेत ते सुद्धा जखमी आहेत असं म्हटलं जात आहे. खरं वस्तुस्थिती काय आहे माहीत नाही, पण अधिकारी तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारले गेलेले आहेत. फक्त इराण आत्ता जे लढतं आहे ते म्हणजे जरी त्यांचं लष्करी सामर्थ्य अमेरिकेने हाणून पाडलेलं असलं, कमी केलेलं असलं, तरी एक देश म्हणून जी काही एक जिद्द असते नागरिकांमधली, ती जिद्द जिवंत आहे. आणि त्यांच्या ज्या सैनिकांनी ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी ही या युद्धाच्या वेळी अवलंबलेली आहे, त्यामुळे अजूनही इराण हे युद्धामध्ये तग धरून आहे. नुसतं तग धरून नाही तर त्यांनी इस्रायल अमेरिकेला नाकी 9 आणलेले आहेत. एकीकडे ते करत असताना ते अरब कंट्रीमधल्या देखील इतर देशांवर देखील हल्ले चढवत आहेत, जेणेकरून अमेरिकेवर प्रचंड मोठा दबाव हा निर्माण होऊ शकेल. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ही इराणने सुद्धा आखलेली आहे. पण आता भारताच्या बाबतीमध्ये जेव्हा आता पुन्हा एकदा विचार इराण करणार आहे, तेव्हा अमेरिकेबरोबरचा हा जो करार रद्द केला गेला आहे त्याचे देखील परिणाम हे इराण वर पडणार आहेत. म्हणजे इराण याचा विचार करणार आहे, कारण आता होर्मुझच्या खाडीमध्ये आपली 22 जहाजं, मग ती कच्च्या मालाची असतील, कच्च्या तेलाची असतील, गॅसची असतील, ही 22 जहाजं तिथे अडकून पडलेली आहेत. तीच तिथनं सुखरूप सुटावीत हा देखील त्याच्यावर देखील या सगळ्या गोष्टींचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये होऊ शकतो. आणि म्हणून मी या व्हिडिओचं टायटलच असं केलं आहे की दोघांचं भांडण आणि भारताचा लाभ, अशा पद्धतीने आपण याला टायटलही दिलेलं आहे. त्यामुळे भारताने आत्ता जे ही काही पाऊल उचललं आहे अमेरिकेच्या बाबतीमध्ये, त्याच्यातनं देखील एक देशवासियांना दिलासा दिलेला आहे की कुठेही अमेरिकेच्या दबावाखाली झुकून भारत काम करत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, इराणच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण इराणच्या बाजूने आहोत हे दाखवण्यासाठी हा अमेरिकेला दिलेला धक्का हा सुद्धा खूप मोठा मानला जातोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय? जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.